सोलापुरातील भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेतली आहे। विजयकुमार देशमुख यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध होताना दिसून येतोय। पक्षातील लोक त्यांना विरोध करताना दिसत आहेत। विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी न देता पक्षातील दुसऱ्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जाते। विजयकुमार देशमुख यांच्या उमेदवारीला माजी महापौरांसह माजी नगरसेवकांचाही विरोध आहे। तर विजयकुमार देशमुख मतदारसंघात कुठल्याही प्रकारचा विकास करत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे। त्यामुळे आता भाजप पक्षाकडून याविषयी काय निर्णय घेतला जातो, या कार्यकर्त्यांची मागणी मान्य होते का ते बघावं लागेल। तसं झालं तर सोलापुरातील भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। चार टर्म झाल्यानंतर सुद्धा जर का विकासाचा बॅकलॉग भरून निघत नसेल तर आता बदल गरजेचा आहे आणि हे नागरिकांकडून आले, जनतेकडून आले। म्हणून आम्ही सगळे मिळून पक्षाला विनंती करण्यासाठी एकत्र आलोय की बाबा आता ही गरज आहे, काळाची गरज आहे, पक्षाची गरज आहे, नेतृत्व बदलाची गरज आहे। म्हणून नेतृत्व बदललं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं एकमत झालं आणि आम्ही म्हणून पक्षाला विनंती करण्यासाठी आणि ह्या बैठकीला आम्ही अध्यक्षांना सुद्धा बोलवलं होतं की आम्ही असं सगळं मागणी करतो, तुम्ही या। म्हणून आम्ही असं म्हणालो की आम्ही 4-5 लोक इच्छुक आहेत, आमच्यापैकी कुणालाही तुम्ही विधानसभेचं तिकीट द्यावं, आम्ही निश्चितपणे ही सीट परत राखू। लोकांच्या भावना, नागरिकांच्या भावना ज्या आहेत त्याच आम्ही इथं कार्यकर्ते म्हणून मांडू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।